राजन साळवी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत आणि आता राजन साळवी ठाण्यातील शिंदेंच्या निवासस्थानी पोहोचलेत। अगदी थोड्याच वेळामध्ये साळवींचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश होणार आहे। कोकणातल्या राजकारणातली अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर येते। राजन साळवी हे शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करतायत आणि यामागचं कारण त्यांनी विनायक राऊत यांचं नाव घेत हा प्रवेश होत असल्याचं म्हटलेलं आहे। विनायक राऊतांसंदर्भात त्यांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा तक्रारी केल्या होत्या, मात्र त्यांच्या तक्रारींकडे लक्ष देण्यात आलं नाही आणि त्याचमुळे त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। राजन साळवी ठाण्यातील शिंदेंच्या निवासस्थानी आता पोहोचलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात राजन साळवींचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश होणार आहे आणि ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का मानला जातोय। हा राजन साळवी ठाण्यातील शिंदेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। खरं तर कोकणामधली अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवींचा थोड्याच वेळात शिंदे गटामध्ये प्रवेश होणार आहे। ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होईल। यावेळेस राजन साळवींचे शेकडो समर्थक सुद्धा शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। माजी आमदार राजन साळवी यांनी माजी खासदार विनायक राऊतांना लक्ष्य केलेलं आहे। विधानसभेतील पराभवांना विनायक राऊत जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। दरम्यान त्यांच्याशी याच संबंधात बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी। काय नेमकं असं झालं, इतके वर्ष तुम्ही ठाकरे गटात होतात, आज वेगळी भूमिका? गेली 38 वर्ष मी शिवसेना पक्षाचं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने काम करत होतो। मी नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि आमदार अशा तऱ्हेचं माझी वाटचाल आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये योग्य ती कामं झाली पाहिजेत आणि त्याकरता आम्हाला एकच आता वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि धनुष्यबाण ही निशाणी मला त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून तो निर्णय आम्ही घेतलेला आहे। काय नेमकं कोण कारणीभूत होते, काय वाटतं तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला इतक्या वर्षाची शिवसेना केलेला आहे की माझ्या पराभवाला कारणीभूत जी मंडळी आहेत त्यामध्ये विनायक राऊत असतील, त्यामध्ये तिथले पदाधिकारी असतील, त्यांच्या सोबत जाणारी मंडळी असतील, या सर्वांनी एकत्र मिळून माझ्या विरुद्ध काम केलं यासंबंधीचे सविस्तर मी पुरावे उद्धव साहेबांकडे दिलेले आहेत आणि म्हणून तो निर्णय मी आज रोजी घेतोय। तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेत गेलात तरी तुमच्याची चौकशी सुरू होणार असं तुम्ही? शिंदेंच्या चौकशीही होणार, तो त्यांचा कायदेशीर बाजू झाली, पण मला माहिती आहे चौकशीमध्ये माझ्याकडे काहीच निघणार नाही। मी चौकशीमध्ये नक्की निर्दोष असणार हा मला विश्वास आहे। खूप खूप धन्यवाद सर, साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन अरविंद सर, मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, नवी मुंबई। या संदर्भात आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, काही वेळातच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे, सध्या तिथे काय घडतंय, आपण कार्यकर्त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत का? नक्कीच थोड्याच वेळात आता राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की राजन साळवी यांचे कार्यकर्ते आनंद आश्रम, ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राजन साळवी हे देखील या ठिकाणी आता दाखल होणार आहेत। ते एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यातील निवासस्थानी पोहोचलेले होते आणि थोड्याच वेळात राजन साळवी आनंद आश्रम मध्ये येतील आणि त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। आपण जर का पाहिलं तर विजय चौगुले असतील हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत ते आता या आनंद आश्रमात दाखल झालेले आहेत। खरं म्हणजे राजन साळवी जे आहेत ते कुठेतरी उबाटा गटामध्ये कुठेतरी नाराज होते। उद्धव ठाकरेंकडे वारंवार तक्रार करून देखील त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही, ही मुख्य नाराजी राजन साळवींची आहे आणि त्यामुळे ते कुठेतरी इतके दिवस शांत होते आणि त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे अशी त्यांनी स्वतः प्रतिक्रिया साम टीव्हीशी बोलताना दिलेली आहे। विनायक राऊत हे माझ्या पराभवाचं मूळ कारण आहेत, त्यांनी माझं कोणतंही काम केलं नाही, मात्र उलट माझ्यावरतीच त्यांनी आरोप लावले आणि हे मी उद्धव ठाकरेंकडे वारंवार सांगितलं होतं, मात्र त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही। इतके दिवस मी शांत बसलो, पण आता जर का माझ्या जिल्ह्याला न्याय पाहिजे असेल, माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळायला हवा असेल तर मला कुठल्या तरी पक्षामध्ये जाणं गरजेचं आहे आणि सत्तेमध्ये हा शिंदेची शिवसेना आहे आणि त्यामुळे मी आज हा निर्णय घेतलेला आहे। मी या आधी देखील बोललो होतो की योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आणि तो आज दिवस आलेला आहे। मला जेव्हा शिवसेना
शिवसेनेमध्ये बंड झालं होतं तेव्हा जी. देखील मला विचारण्यात आलं होतं, मात्र तेव्हा मी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय जो आहे तो घेतला होता. मात्र आता ही वेळ आलेली आहे की आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करावा आणि आता आपण या ठिकाणी बघू शकता की सर्व कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की या ठिकाणी किरण सामंत यांचा देखील या ठिकाणी बॅनर लागलेला आहे आणि कोकणवासियांचे हार्दिक स्वागत अशा आशयांचा बॅनर किरण सामंत यांच्या बॅनर खाली लागलेला आहे. खरं म्हणजे पाहायला गेलं तर काल किरण सामंत, उदय सामंत आणि राजन साळवी तसेच एकनाथ शिंदे यांच्या चौघांमध्ये काल बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये संघटना वाढवावी, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संघटना वाढवावी हे एकमताने ठरलेलं आहे. त्यामुळे कुठेही कोणतेही मतभेद नाहीत असं काल ठरलेलं आहे. आणि आता थोड्याच वेळात आनंद आश्रमामध्ये राजन साळवी यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.